जिद्द चिकाटी जर असेल तर या बदलत्या निसर्गामध्ये सुद्धा आणि या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सुद्धा आपण मात करून सुद्धा यश प्राप्त करू शकतो। माझं नाव श्री संजय महाजन, तालुका काटोल, जिल्हा नागपूर, गाव मेंढकी येथून मी शेतकरी बोलतो सर। जे काही क्षेत्रफळ असेल त्या क्षेत्रफळापैकी 50% क्षेत्रफळावर फुलगोबीचं पीक या ठिकाणी घेतल्या जाते आणि यावर्षी निसर्गाच्या बदलल्यामुळं अतिवृष्टीमुळं संपूर्ण फुलगोबीचं पीक गेलेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे। माझे वडील जेव्हा शेती करत होते तेव्हा ते परंपरागत पद्धतीने शेती करत होते आणि जेव्हा मी शेती करायला लागलो तेव्हा एक असं म्हणजे आधुनिक पद्धतीने बदलत्या याच्यामुळं काळानुसार मी शेती करायला लागलो तेव्हा नवीन नवीन बियाण्यांचा शोध घेत आलो। बियाणं टाकलं त्या दिवसपासून एक म्हणजे असं लहान मुलासारखं त्याला जपायचं। कुटुंबाचा एक भागच आहे आणि एक आपली उपजीविकासुद्धा त्या शेतीवर अवलंबून आहे आणि आपलं कुटुंबसुद्धा त्या शेतीवर आधारित आहे। मी आणि माझी पत्नी आणि माझ्या 3 मुली आहे। एका मुलीचं लग्न झालेलं आहे, मॅथमॅटिक्समधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे। दुसरी मुलगी M.Com सेकंड इयरला आहे आणि तिसरी मुलगी बायोटेकला आहे। लोकांना मुलांविषयी जितका अभिमान नाही आहे तितका अभिमान माझ्या मुलींविषयी आहे। एक म्हणजे असं चांगलं उच्च क्वालिटीचं चांगलं असं सगळ्या मुलींना शिक्षण वगैरे देऊन घरसुद्धा चांगलं एक असं बांधून आणि मी प्रगती करतच आहो आणि प्रगती झालेली आहे माझी। परंतु कदाचित जर एखाद्या वेळेस निसर्गामुळे जर 2-4 वर्षाच्या काळामध्ये एखाद्या वेळेस जर अपयश आलं असेल तर त्याला कोणी बदल करू शकत नाही, हे निसर्गाचं कारण आहे। मी सुद्धा सिजेंटा टीम यांच्याकडूनच मार्गदर्शनाखाली या सामोर गेलेलो आहो आणि त्याचप्रमाणे सगळ्यांनी जर केलं, वेळोवेळी प्रयत्न केले, जिद्द चिकाटी जर ठेवली आणि आटोकाट प्रयत्न करून जर शेती जर केली तर या बाकीच्या गोष्टीवरती मात करून सुद्धा यश प्राप्त करता येऊ शकते शेतीमध्ये। सूर्योदय झाल्यानंतर एक शेतीमध्ये दररोज सकाळीच माझी जाण्याची एक आवड आहे। तेव्हा शेतात गेल्यानंतर माझं एक स्वप्न असते आणि ते एक स्वप्न साकार व्हावं म्हणून सतत शेतीमध्ये जाऊन आणि प्रयत्न करून सुद्धा माझ्या स्वप्नाला एक असं आकार मिळतो। माझ्या भविष्यामध्ये मला फार अशी काळजी नाही आहे। सगळेजण जर सुखी राहिले आणि सगळे शेतकरी जर सुखी राहिले तरच मी सुखी राहील। हेच माझं कुटुंब आणि हेच माझं घर।